द्या हा कार्यक्रमच मुळात सुरू झालाय मराठी चित्रपट मराठी नाटक घराघरात पोहोचावं म्हणून आणि असाच एक लोकप्रिय सिनेमा SL विजन प्रस्तुत एलिझाबेथ एकादशी ज्या सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला। हा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या महावाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर येत्या 31 मेला रविवारी संध्याकाळी 7 वाजता। सोनाली कुलकर्णी फक्त अभिनय करताना आम्हाला दिसत नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचा व्यासंग आहे, तुम्ही लिहिता सुद्धा, तर त्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगाल? जसं मला काही काही गोष्टी करायला आवडतात तशा आपल्या प्रत्येकाला आवडत असतात, फक्त मला ते व्यक्त करायला व्यासपीठ मिळालं। म्हणजे लिहायची आवड अनेक जणांना असू शकते पण मी लोकसत्तेची गेस्ट एडिटर होऊ शकले, तिथे मी सोकुल नावाचा कॉलम लिहू शकले। आणि एक मात्र नक्की आहे की मला फार सहज वाटतं हा जो माझा व्यवसाय आहे अभिनय करणं हा, तो खूप असा ओव्हरवेल्मिंग नाही वाटत मला। म्हणजे जितकं काम करणं महत्त्वाचं वाटतं तितकंच घरी जाणं महत्त्वाचं वाटतं, तितकंच बिलं भरणं महत्त्वाचं वाटतं। खूप मित्रमैत्रिणींना अनेकदा थोडंसं काम केलं ना की सोशल मीडियावर होणारी जी हाईप असते ती खरी वाटायला लागते, कुठेतरी असं नाही का, असा संपर्कच सुटत जातो आणि असं वाटायला लागतं की हे कॉस्ट्युम्स आणि मेकअप आणि या वाजणाऱ्या टाळ्या हे आपल्या घरी पण आहेत असं वाटायला लागतं, पण घरी तसं नसतं ना। कुठेतरी आपण हे मान्य केलं पाहिजे की जशी मी ॲक्ट्रेस आहे तसं कोणीतरी वकील आहे, कोणीतरी डॉक्टर आहे, कोणीतरी शिक्षक आहे। तितक्या नॉर्मली जर आपण आपल्या प्रोफेशनकडे पाहिलं आणि तरच मग काहीतरी नवीन शोधता येईल। क्या बात, क्या बात। अगबाई आरेच्याचं आणखीन एक महत्त्व म्हणजे यातलं म्युझिक। एक नवीन नाव ऐकायला मिळतं सर, निषाद। 20 वर्षाचा मुलगा आहे तो। काय सांगता? हो। तर भेटूयात याच 20 वर्षाच्या संगीत दिग्दर्शकाला, जोरदार टाळ्या निषादसाठी। एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती। अगबाई आरेच्याचं संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी आणि त्यानंतर एवढी मोठी जबाबदारी तुला मिळाली, कसा अनुभव आहे? ॲक्च्युली याचं खरं श्रेय दिलं पाहिजे अजय अतुल यांना, कारण की त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलं की लोकांचं सेकंड पार्टकडून एक्सपेक्टेशन्स वाढले। आणि त्याच्यामुळे आता जी गाणी केली आहेत ते मी माझा खूप 100% प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना जितकं प्रेम मिळेल तिचं इतकं 10 किंवा 15% जरी मिळालं तरी मी खूप क्या बात, क्या बात, क्या बात। तर निषाद इथे आलेला आहे म्हटल्यानंतर आमची सुद्धा अशी इच्छा आहे की निषादनं आम्हाला काहीतरी ऐकवावं। स्पर्शाच्या धुसर रेषा, मौनाची मोहक भाषा, प्रश्नांना पडले उत्तर, कापूर व्हावे अंतर, रस्ता आहे बोलका, सावल्या मनाच्या वेड्या, जाऊ देत विलगुन थोड्या, ऋणझुणतील सावरण्याची सात पावले, जगण्याचे भाने नाते आपले, अवघीताने नाते आपले, जगण्याचे भाने नाते आपले, अवघीताने नाते आपले। तर निषादनी या सिनेमामध्ये किती सुंदर संगीत दिलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज निषाद इथे एकटा आलेला नाहीये, तर निषादच्या सोबत त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि फिल्मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत निषादचे बाबा। अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो मनोहर गोलामरे यांना।